नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी रोप शेख बोलतोय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भारतीय जनता पार्टी साकोर. आपण याच्या आधी बऱ्याच वेळा भेटलोय. ते ग्रामीण रुग्णालयाचं जे वृत्त आलं होतं ना, त्याच्यावर तुम्ही पाहणी केली असं मला कळालं. मला आता पुढचं काय म्हणजे आपलं प्लॅनिंग कसं आहे, काय करणार आहे? काय नाही, त्याचं ते रिपेअर्सचं इस्टिमेट तयार करून पाठवून देणार तिकडे. मंजूर झालं की काम चालू करू त्याचं रिपेअर्सचं. अच्छा. संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचं निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून मुख्य इमारतीच्या छतालाच गळती लागल्याचा खळबळजनक वास्तव DS न्यूज 24ने समोर आणलं होतं. त्यामुळे हा प्रकार पाहून संपूर्ण तालुक्यातच खळबळ उडाली होती. तसेच या इतक्या गंभीर प्रकाराबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला गेला, मात्र बांधकाम विभागानं याकडे तर अक्षरशः डोळा उघडूनही पाहिलं नसल्याचं समोर आलं. उलट पत्रालाच केराची टोपली दाखवली आणि त्यामुळे या विभागाच्या गलथान कारभारामुळे इमारतीलाच धोका निर्माण झाल्याची खळबळजनक बातमी, रुग्णालयाचे भयानक वास्तव समोर येताच आमदार अमोल खताळ यांनी तातडीने या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत सूचना केल्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खडबडून जागे होत साकूर ग्रामीण रुग्णालयाची 16 मे रोजी जाऊन पाहणी केली. तसेच इमारतीच्या दुरुस्तीबाबत पुढची कारवाई सुरू केली आहे. मात्र एवढा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागावर सर्वत्र नाराजी व्यक्त केली जाते. दरम्यान DS न्यूज 24च्या बातमीची दखल भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांनीही घेत रुग्णालयाची पाहणी केली आहे. तसेच तेथूनच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी या प्रकाराबाबत फोनद्वारे चर्चा केली आहे. या पाहणीनंतर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांनी DS न्यूज 24ला प्रतिक्रिया दिली आहे. बघूया. साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत DS न्यूजने जे काही वृत्त प्रसिद्ध केलं, त्यानंतर आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली असता निश्चितच अतिशय भयानक वास्तव या ठिकाणी समोर आलेलं आहे. 2009 ते 2014 या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ही ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी याची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि सदर जे बांधकाम आहे हे 2013-14 या सालामध्ये हे पूर्णत्वास झालेलं असल्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आणि अतिशय अद्ययावत म्हणजे अगदी 10-11 वर्षांचा कालावधी या ग्रामीण रुग्णालयाला झालेला असताना देखील या इमारतीची जर आपण अवस्था बघितली तर ती अतिशय दयनीय झालेली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचं जे लिकेज आहे, स्लॅबचं मधून गळती होणं, त्यानंतर भिंतीवर असलेल्या टाईल्स उखडणं, तर ही सगळी दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि पावसाळ्यामध्ये देखील ओटी ही बंद करावी लागते पाणी साचल्यामुळं त्या ठिकाणी हॉलमध्ये. तर याची देखील ही गंभीर दखल ही आमदार अमोल खताळ पाटील यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. DS न्यूजने या ठिकाणी हे वृत्त प्रसारित केलं आणि याची निश्चितच दखल आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ पाटील यांनी घेतलेली आहे. आणि त्यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील कालच या ठिकाणी या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केलेली आहे आणि तसा अहवाल त्यांनी वरिष्ठांना पाठवलेला आहे. हे बांधकाम होत असताना याच्यामध्ये निश्चितच निकृष्ट पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी ठेकेदाराकडनं करण्यात आलेलं आहे असं प्रथमदर्शनी याच्यामध्ये दिसून येतं. आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कशा पद्धतीनं आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देताना त्या ठिकाणी त्यांच्याकडून निकृष्ट पद्धतीचं बांधकाम केले गेले आतापर्यंत, याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला हे साकूरचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाहावयास मिळतं. खरं तर पठार भागासाठी साकूर ग्रामीण रुग्णालय हे फार मोठं वरदान आहे किंवा सेवेचं केंद्र आहे. कारण पठार भागातील अनेक नागरिक गोरगरीब या ठिकाणी उपचार घेत असतात आणि त्यांच्यासाठी शासनानं या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून ही ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज अद्ययावत इमारत या ठिकाणी उभी केली. परंतु केवळ आणि केवळ ठेकेदारांच्या निकृष्ट बांधकामामुळे या ठिकाणी ही दुरवस्था आपल्याला या ग्रामीण रुग्णालयाची अगदी मोजक्या 5-10 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. आणि याची गंभीर दखल आमदार अमोल खताळ पाटील यांनी घेतलेली आहे. लवकरच
या ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी जो काही आवश्यक निधी असेल तो देखील लवकरच या ठिकाणी पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमदार अमोल खताळ पाटील साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. आमदार अमोल खताळ पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. हे मी सगळ्या नागरिकांना इथून सांगू इच्छितो की लवकरच याची दुरुस्ती ही केली जाईल. त्यासाठी आवश्यक तो निधी देखील त्याच्या उपाययोजना या ठिकाणी केल्या जातील आणि पुन्हा एकदा ही ग्रामीण रुग्णालयाची इमारत नागरिकांच्या सेवेसाठी चांगल्या पद्धतीने कशी उभी राहील याचा प्रयत्न आपण नक्की करू. DS न्यूज 24 अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.